जुन्नरकरांची जरांगेंसह मराठा आंदोलकांसाठी चटणी भाकरीची सोय। शिवनेरीच्या पायथ्याशी जरांगे पाटील यांचा आज पहिला मुक्काम असणार आहे। मुक्कामाच्या ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात येते। जरांगे पाटलांचा मोर्चा सध्या अंबड टाकळीपर्यंत पोहोचलाय। जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यांच्या जेवणाची त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत। कशी व्यवस्था केली आहे? आता एवढ्या मोठ्या समाजाला पूर्ण जेवण देणं तर काही शक्य नव्हतं। मग दादांनी जसं आव्हान केलं का आम्हाला सुखाशिदा द्या, त्यानुसार आम्ही गावोगावी आमचा मेसेज पसरवला। त्यानंतर आमच्या संपूर्ण गावच्या ग्रामस्थ असतील, सगळं सकल मराठा समाज असेल, इवन दॅट अगदी बहुजन समाज जो आहे, प्रत्येक आमच्या गावात वसलेला आमचा 12 बलुतेदार, ह्या प्रत्येक माणसाने इथे प्रतिसाद देऊन आमच्या घरातल्या प्रत्येक माता माऊलीने इथे चटणी भाकरीचा शिदा बनवला आणि प्रत्येक गावातला उत्स्फूर्त ग्रामस्थ आज इथं तो आणून देत आहे। आज तुम्ही पाहताय का ह्या गाडीत जवळजवळ 1,500 ते 2,000 चपाती भाकरी आलेल्या आहेत आणि हा मोमेंट आता चालू झालेला आहे। ह्या साधारणपणे आता पुढच्या 2 तासात अशा गाड्या इथे चालूच राहणार आहे आणि इथं आलेला प्रत्येक समाज बांधव असेल, जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये जो मुक्कामी असेल, मग तो 50,000 असू द्या, लाख असू द्या, 2 लाख असू द्या, त्या प्रत्येकाला आमच्या चटणी भाकरीचा घास कसा त्याच्या मुखात जाईल हे आमचं नियोजन चाललेलं आहे। आणि तोपर्यंत हा इथला जुन्नर शिवजन्मभूमीतला जो काही मराठा बांधव आहे तो काही स्वस्त बसणार नाही। मग त्यांची राहण्याची, खाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खरं तर जुन्नरवासी पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमेश स्वामी, सुनील टिवी 9 मराठी, जुन्नर, पुणे।